मस्त गरम गरम टोमॅटोचं वाफळलेलं सूप तयार झालेलं आहे। हे सूप आरोग्याला खूपच चांगलं आहे। या सूपाला तुम्ही डाएट सूप पण म्हणू शकता, कारण यामध्ये मी तेल, तूप, बटर काहीच वापरलेलं नाही आहे। थंडीच्या दिवसात गरम गरम सूप प्यायला हा एक चांगला हेल्दी ऑप्शन आहे। नमस्कार, कवितास टेस्टी फूड मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण टोमॅटोचं टेस्टी आणि हेल्दी सूप कसे बनवायचे ते पाहणार आहोत। तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर जरूर सबस्क्राइब करा, ते निशुल्क आहे। त्यासाठी लागणारे साहित्य, इथे मी छान लाल टोमॅटो घेतलेले आहे। हे 8 टोमॅटो आहे। लसूण, मीठ, कांदा, आल्याचा तुकडा, एक गाजर घेतलेला आहे, एक बीट, साखर आणि काळी मिरी पावडर। आता यामधलं मी टोमॅटो, गाजर, बीट आणि कांदा चिरून घेते। ह्या पहा, मी सर्व वस्तू रफली चॉप करून घेतलेल्या आहे। ह्या आपण आता कुकर मध्ये शिजून घेऊया। त्यात मी 1 ग्लास पाणी टाकते। आता हे आपण आता कुकर मध्ये टाकलेलं आहे। याच्या आपण 3 शिट्ट्या काढून घेऊया। हे टोमॅटोचं मिश्रण आपलं आता छान गार झालेलं आहे। याला आपण आता बारीक करून घेऊया। माझ्याकडे रवी आहे म्हणून मी या रवीने करते, तुम्ही मिक्सर मध्ये केलं तरी चालेल। हे मिश्रण मी आता छान बारीक करून घेतलेलं आहे। आता आपण हे गाळून घेऊया। गाळून घेऊया सर्व। तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील। टोमॅटोची प्युरी छान गाळून घेतली आहे मी। आता आपण त्याचं सूप बनवूया। त्यासाठी गॅसवर मी सूप गरम करायला ठेवलेलं आहे। आपलं सूप छान आता उकळायला लागलेलं आहे। त्यात मी चवीपुरतं मीठ घालते, साखर आधी मी आता 3 चमचे घालते, नंतर चव बघून जरा टेस्ट बघून पुन्हा घालेल कशी आहे। आणि काळी मिरी पावडर अर्धा चमचा घालते। काळी मिरी पावडर तुम्ही नेहमी फ्रेशच घ्या, आधी कुटून घेऊ नका। आधी कुटून ठेवली तर त्याचा सुवास निघून जातो। छान आपलं सूप आता उकळायला लागलेलं आहे। हे 1-2 मिनिटं मी छान अजून उकळून घेते याला। याचा रंग बघा किती सुरेख आलेला आहे। बीटामुळे याचा रंग छान आलेला आहे। मी यामध्ये बीट यासाठी घातलेला आहे की मुले बीट खाण्याचा कंटाळा करतात, त्यामुळे हे सूप आरोग्याला आणखीन हेल्दी आहे। मी याचप्रमाणे टोमॅटोचे रेस्टॉरंट स्टाईल सूप पण दाखवणार आहे। हे छान आपलं सूप आता तयार झालेलं आहे। छान उकळी आली आहे याला। मी 3-4 मिनिट छान उकळून घेतलेलं आहे। यामध्ये मी साखर थोडी कमी होती तर साखर अजून 2 ते 3 चमचे घातलेली आहे। थोडं मीठ पण घातलं आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये मीठ, साखर, काळी मिरी पावडर पण कमी जास्त करू शकता। हे सूप कमी साहित्यात आणि झटपट बनणारे आहे। हे सूप तुम्ही नक्की घरी करून पहा आणि कसे झाले हे कमेंट्सद्वारे मला कळवा। ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कवितास टेस्टी फूडला सबस्क्राइब करा। आणि हो, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा, काळजी घ्या। धन्यवाद।